सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उभाटाच्या परिस्थितीवर टीका केली आहे। त्यांनी सांगितले की उभाटाची परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत येत्या 2 दिवसात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे। पण उभाटा आता वैभव नाईकांची बी टीम झाली आहे। दत्ता सामंत म्हणाले की राणेसाहेब म्हणायचे उभाटाचं दुकान 100% बंद होणार आणि महायुती 2026 मध्ये ते पूर्ण बंद करणार। आणि त्यांनी यावेळी जिल्हा आणि नगरपालिकेतल्या निवडणूक परिस्थितीवरती सुद्धा भाष्य केले। विशेषतः विनायक राऊतांचा फोटो काही बॅनरवरती नसल्याची सुद्धा टीका केली आहे। ठाकरे गटाने कुठेतरी मोठा एक धक्का मानला जातोय अगदी बिनविरोध सीट झाल्यानंतर, परंतु असं आता बोललं जाते की 2 दिवस अगदी फॉर्म घ्यायला शिल्लक असताना एक मोठा चमत्कार घडणार असं सांगितलं। नेमका काय चमत्कार असेल? काय 100% हे सगळे उंबरट्यावर येऊन थांबलेले आहेत आमच्याकडे येण्यासाठी। ठाकरे सेना शिल्लकच नाही आहे। आतला इथले माजी आमदार जे आहेत ते खोटं कोणाला तरी काहीतरी सांगतात, आमच्यामध्ये मतभेद असतील असं काहीतरी कोणाला काहीतरी उलटं सुलटं सांगतात, कोणाला तरी कुंकू लावतात। तू बाबा राहा, तो त्यांच्या पक्षाचाही नाही, कोणाला तरी पकडतात आणि त्याला एबी फॉर्म देतात आणि तो उभा करतात। त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कोण आता राहिलेले नाहीत। निष्ठावंत जे होते ते कंटाळले, ते आमचे राणेसाहेबांचेच होते सगळे, ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 दिवसात भयंकर काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल। आम्ही जरी घेत नाही आहोत, कारण आम्ही म्हणतो थोडं इलेक्शन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेतले पाहिजे, नाही तर 50 झडपी बिनविरोध झाले असं वातावरण आहे। पण आमचे नेते म्हणतायत निदान आपले उमेदवार आपण जर जाऊन लोकांचे वाडी वस्तीत फिरून त्यांच्या समस्या बसून, आता कशा आपण खाया गडबड केल्या तिथे जाणून घेतले, कारण आपल्याला पुढे निवडून आल्यानंतर 5 वर्ष जे समस्या ज्या वाडीमध्ये जे निर्माण झाले लोकांनी सांगितले, आमच्या मतदारांनी सांगितले, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहितीच पाहिजे। त्यामुळे आम्हीच करत नाही आहे, नाही तर पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, ही सगळी मंडळी कधीच हे बिनविरोध करून टाकलं तर तुम्हाला पण काम नाही राहणार, तुम्ही सुद्धा हे घेऊन कुठे जाणार। त्यामुळे हे वातावरण आहे आणि हे वातावरण कशासाठी झालं हे माझ्या आमदारांनी बघावं। आज तुम्ही बघा, मी जास्त काय बोलत नाही, आज विनायक राऊतांचा फोटो कुठे आहे? मी मालवण नगरपालिकेमध्ये बघितलं, मालवण नगरपालिकेमध्ये उभाटाचे जे बॅनर होते, जे उमेदवार ज्या उभाटाने दिलेले होते, ते मला माहीत नाही वैभव नाईकाचे होते का शिवसेना उभाटाचे होते, कारण त्या पॉम्पलेटवरती किंवा त्या बॅनरवरती विनायक राऊतांचा कुठेच फोटो नाही। बघा तुम्ही सांगत नाही, म्हणजे ती आता वैभव नाईकांची उभाटाची बी टीम, कारण वैभव नाईकांना कुठे आता आधार राहिला नाही, कोणतरी 2-3 येतील त्यांना आशा वाटतं, मग त्यांच्या भांडवलावरती आपण कुठेतरी पुन्हा पुनर्वसन करू आपलं, त्यांना कुठे तर जायला काहीतरी लागणार ना, कोणतरी लागणार ना, कोणतरी काहीतरी दाखवायला, एखादा सरपंच कोण एखादा हे माझं आहे। कारण विनायक राऊत जर त्यांच्याबरोबर असते तर नगरपालिकेला मालवणला मी बघितलं कुठेच नाही संयुक्त फोटो वगैरे। त्यामुळे अशा प्रकारचं जहाज भरकटलेल्या जहाजाची सारखी उभाटाची परिस्थिती झाली आणि राणेसाहेब त्यावेळीच म्हणायची की हे उभाटाचं दुकान 100% बंद होणार आणि ते 100% दुकान ह्या 2026 मध्ये महायुती पूर्ण बंद करणार। शिवसेना सिंधुदुर्गात त्यांनी शिल्लकट नाही ठेवली आहे गट पाडायला। बघा तुम्ही ना, राऊतसाहेब कुठे येतात, त्यांचा गट आता राहिलाच नाही आहे। आता ही सगळी माणसं त्यांच्याकडे होती, ही का आमच्याकडे येत आहे? त्यामुळे 2 गट पाडायला माणसं तरी पाहिजे। आता फक्त 2 गट वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्यातच आहे दोघात, मतदार किंवा कार्यकर्त्यात नाही, कार्यकर्ते आता राहिलेच नाही आहेत, कार्यकर्ते कंटाळले आहेत त्यांच्या यांना, असं माझं म्हणणं आहे। आणि ज्या पद्धती ते आमदारीतले माझे काम करत आहेत आणि जी काय करत आहेत त्याच्यामुळे जे लोक कंटाळले ते लोक पुन्हा सगळे आमच्याकडे राजा प्रवेशाची लाईनच लागणार, लक्षात घ्या। त्यामुळे पुन्हा राणेसाहेबांच्या नेतृत्वात आता पण बघा ना, 2090 मध्ये जे आम्ही कार्यकर्ते होतो, निलेशजी आमदार झाल्यानंतर, नितेशजी पालकमंत्री झाल्यानंतर, काका कोडाळकर असतील, संजय पडते असतील, जे मोठे इकडे तिकडे होते, हे सगळे पुन्हा घरी आले ना, सगळं कुटुंब हे राणेसाहेबांचा एक झालं ना। आणि त्याचं जे चित्र आहे आज जे वातावरण जे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे महायुतीचं, ते सगळे राणेसाहेबांनी जे घडवलेले ते त्यावेळी होते, थोडे इकडे तिकडे होते, ते सगळे आज एका कुटुंबात आले आणि कुटुंब मजबूत झालं। त्यामुळे आता त्यांच्याकडे गट करायला माणसं नाही, त्यांचे ते समजतात, स्वतःचे एक समजूत करून घेतात, आमचे गट आहेत, मी मानत नाही गट। आता गट तट का नाही, महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेनाच फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच आहे आणि महायुतीचाच झेंडा लागणार 100%।